कर्जत तालुक्यातील कोशाणे येथील 25हून अधिक आदिवासी महिलांची सरकारी योजना व कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून नरेंद्र दाभणे इस्माने 20 ते 22 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप या महिलांनी केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार दाभणे याने सरकारी अनुदान मिळवून देतो, बचत गटासाठी निधी मिळवून देतो अशा बहाण्याने या महिलांचा विश्वास संपादन केला। त्यांना बँक व फायनान्स कंपनीतून कर्ज घेण्यास प्रवृत्त केले। रक्कम दाभणे यांच्याकडे सुपूर्द केली। सुरुवातीचे हप्ते त्याने भरले, मात्र नंतर पैसे भरणे थांबलं आणि गायब झाला। यानंतर महिलांना हप्त्यांसाठी बँकेकडून नोटीस आल्या। त्यावेळी महिलांना फसवणुकीची जाणीव झाली। महिलांनी संपर्क करता उडवाउडवीची उत्तरं देत वेळ काढत राहिला। अखेर महिलांनी कर्जत पोलीस ठाणे गाठत आपली कैफियत मांडली। या प्रकरणी आदिवासी समाजाचे नेते मालू निरगुडा यांनी फसवणूक करणाऱ्या नरेंद्र दाभणेवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। या प्रकरणी फसवणुकीसोबतच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल व्हावा अशी भूमिका त्यांनी मांडली आहे। तसेच आर्थिक क्षमता नसलेल्या महिलांना बँकांनी कर्ज कसे दिले, त्यामुळे बँक अधिकाऱ्यांची भूमिका तपासण्याची मागणी होतीये। कर्जत लाईव्हसाठी महेश भगत, नेरळ।